नमस्कार। तर आज मी करते बांगडा मच्छी फ्राय। मी इथे बांगडे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर एका लिंबाचा रस पिळून घेतला। लिंबाच्या रसाऐवजी कोकमाचं पाणी सुद्धा आपण घालू शकतो। त्यानंतर एक चमचा आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची, कढीपत्त्याची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, एक चमचा मिरची पावडर, एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर हे सर्व मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि अर्धा तास मच्छी तशीच मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायची। अर्ध्या तासानंतर आपण मच्छी फ्राय करणार आहोत। मी इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि 4 मोठे चमचे बारीक रवा घेतलाय। फ्राय पॅन गरम करायला ठेवलंय, त्याच्यावरती तेल घालून गरम होऊ द्यायचं। तोपर्यंत मच्छी पिठामध्ये व्यवस्थित गोलवून घ्यायची। मच्छीला व्यवस्थित सर्व बाजूने पीठ लावून घ्यायचं, म्हणजे आपली मच्छी छान कुरकुरीत क्रिस्पी होते। तेल सुद्धा गरम झालेला आहे। मी मच्छी फ्राय पॅन मध्ये सोडून घेते। गॅस स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरती मच्छी फ्राय करून घ्यायची, म्हणजे खूप छान क्रिस्पी कुरकुरीत मच्छी फ्राय होते। वरून थोडंसं तेल सोडायचं। एक साइडने मच्छी छान क्रिस्पी झाली की पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली फ्राय करून घ्यायची। मी दुसऱ्या बाजूने सगळी मच्छी पलटी करून घेतलेली आहे। आता वरून थोडंसं तेल घालून घेते, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा मच्छी चांगली फ्राय होईल। मच्छी फ्राय झालेली आहे। मी टिश्यू पेपरवरती काढून घेते। टिश्यू पेपरवरती काढल्यामुळे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते टिश्यू पेपरला शोषलं जाईल। मस्त कुरकुरीत अशी आपली मच्छी फ्राय झालेली आहे। तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।